संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही, जो कितीही मोठा असो, काहीही असो. आणि ते मला वाटतं त्यांचे बंधुराज हे आपल्याला या ठिकाणी बोललेत. बऱ्याचशा बाबी अशा आहेत की आज तपास यंत्रणा हे असल्यामुळं काही गोष्टी मीडियाच्या पुढे बोलून तपासामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नयेत अशा प्रकारचं काही मी वक्तव्य या ठिकाणी करणार नाही. धनंजय देशमुख जे बोलले त्याच्याशी मी समर्थन आहे. फक्त याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ज्यांची येईल ते सगळेच्या सगळे आतमध्ये जातील अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलंय. राजीनामाची मागणी अजून पकडून धरली आहे. हे बघा, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करायला इथं आलेलो नाही. कुटुंबियांचं जे दुःख होतं ते सांगितलं. मूळतः संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा 2019च्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांचाही बूथ प्रमुख आहे. त्याच वेळेसच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंदडांचा बूथ प्रमुख आहे. कालच्या लोकसभेमध्ये तो पंकजाताई मुंडे यांचा बूथ प्रमुख आहे आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंदडांचा परत बूथ प्रमुख. आमचा भाजपचा बूथ प्रमुख हरवलेला आहे. आमचा भाजपचा बूथ प्रमुख गेलेला आहे. बूथ रचनेला भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मग त्याच्या पुढं कुणी कोणताही, मी नाव कोणाचं घेणार नाही, पण इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला जावं लागेल आणि तेही बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल. राजीनामा हे त्या गोष्टी नंतरच्या राहील. जी स्थापन झाली त्यामध्ये काही लोक म्हणजे पोलिसांचे फोटो बाहेर आले, तो सुद्धा निर्णय झालेला आहे. एसआयटी मध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत आणि पुढील 2 दिवसामध्ये एसआयटी मध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल. धनंजय देशमुख यांनी सीडीआरची मागणी केलेली आहे. मागणी करायची गरज काय आहे? पोलीस तपास ते करणारच आहे. कोण कोणाला काय बोललं, आका कोणाला काय बोलला, आकाचा आका कोणाला काय बोलला, किंवा हे सराईत गुन्हेगार आहेत, हे 5-6 सुदर्शन घुले, प्रतीक घुले, केदार आंधळे, गर्जे नावाचे जे लोक आहेत, यांनी फक्त हे खंडणी उचलण्यामध्येच नाहीत, कारखानदारांकडून खंडणी घेऊन दुसऱ्या मुकादमांच्या, तेही वंजारी समाजाच्या मुकादमांच्या सुद्धा वसुल्या करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. हे ट्रॅक्टर चोर आहेत. यांच्या ट्रॅक्टर चोरीच्या व्हिडिओ कॅसेट सुद्धा, व्हिडिओ कॉल काय म्हणतात ते, रेकॉर्डिंग या पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि आमच्याकडे सुद्धा उपलब्ध झाले. ते पुरावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. तर सिंचन घोटाळ्याच्या ऐवजी अजितदादांनी इन्क्वायरी व्हावी म्हणून राजीनामा दिला होता. आता अजितदादा मुंडेंचा राजीनामा घेत का नाही? स्वतःनी ते राजीनामा दिला होता. हा प्रश्न अजितदादांचा आणि त्यांच्या पक्षाचा आहे. मी एवढा मोठा माणूस नाही अजितदादांना मार्गदर्शन करणार.